आज हे बघा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वाहतुकीचे जे नियम आहेत ते नियम कसे पाळले जातात तुम्ही एकदा फक्त बघा. आता बघा हा मुसाफिर ट्रॅव्हल्सवाल्यांची ही बस आहे. तर ही बस बघू शकता तुम्ही. आता हे बघा वरती सगळे तार लागलेले आहेत. तर तारच्या खालून ही सगळे बस आहे बघा. आता या बसमध्ये जर कधी प्रवासी जर कधी असते तर किती प्रवाशांचा जीव गेला असता तुम्ही हा थोडासा विचार करा. आता तुम्ही बघू शकता हे जे आहेत तर हे बसचे जे ड्रायव्हर आहेत. भाईसाहेब तुम्ही बसचे ड्रायव्हर आहे का? तर तुम्हाला माहित नव्हतं का इथं असं म्हणजे असं गल्ल्या बोळ्यामध्ये तुम्ही एवढी मोठी बस टाकता का? पार्सल एवढं मोठं मग तुम्ही इथं का टाकली बस? माहित नव्हतं म्हणून एका कस्टमरने सांगितलं की इकडनं रस्ता आहे बाबा म्हणून. तर तुम्हाला माहित नव्हतं का? भाईसाहेब आपण आहे आपण आम्ही तर कामगारच आहे ना. तुम्ही कामगार आहे का? तर तुम्हाला या सगळ्या ट्रॅव्हल्सवाल्यांना या सगळ्या गोष्टींची अशी म्हणजे गल्ली बोळ्यामध्ये म्हणा किंवा असं छोट्या परिसरामध्ये अशी हे आहे का? मधले जे प्रवासी जर कधी असते 10-5 म्हणा किंवा कोणीही जर कधी असतं तर जीव जर कधी गेला असतं त्याला जबाबदार कोण होतं? बघायला पाहिजे ना. हां बघितलं नाही त्यांनी काही. बरं आता इथं नुकसान काय झालं? गोरगरिबाच्या सर फ्रीज उडाले बघा, टिव्या उडाले. मी गाडी बघा ती MSCB वाल्यांना फोन लावून बोलून घेतलं. ते प्रवाशांना खाली उतरवलं बघा. ते तिथं बसलेले बघा. त्यांचा पहिलं जीव वाचवला आम्ही. कधी मध्ये बघा हे इकडे बसलेले प्रवासी का? हो हो ते प्रवासी होते. ते तिकडं पाया बसले. हे बघू शकता हे इकडे बसलेले जे आहेत ते सगळे प्रवासी आहेत. आता हे सगळे प्रवासी जे होते ते सगळे या मुसाफिर जे बस ट्रॅव्हल्स जे आहेत या ट्रॅव्हल्समध्ये होते. आणखी याच्यावरती तुम्ही बघू शकता हे कसे विजेचे तार जे आहेत या पार्सलला लागलेत बघा वरती येते. आता यांना जर कधी पूर्ण सगळ्यांचा जीव धोक्यात घालणं हे ट्रॅव्हल्सवाल्यांचं काम आहे का? हे काम कुणाचं आहे? आता वाहतूक पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत का? दादा ही गाडी टाकली कुठून तुम्ही? आले कसे म्हणजे इथपर्यंत आले कसे? कुठल्या रोडनं आले तुम्ही? पेट्रोल पंपच्या रस्त्यावर. तर तुम्हाला कुठल्या ट्रॅफिकवाल्यांनी अडवलं नाही का? नाही नाही का? तिथं कुठले वाहतूक पोलीस यंत्रणा नव्हती का? पॉईंटच नाही आहे ना. नाही का? बघू शकता जर कधी मेन म्हणजे शहराचं जे वाहतुकीचं मेन ठिकाण म्हणून बाबा पेट्रोल पंप जो ओळखला जातो ते तिथं एक पण जर कधी वाहतुकीचा कर्मचारी जर म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणेचे कर्मचारी 4 रस्त्याला आहेत तिथं. मग तुम्हाला त्यांनी अडवलं का नाही? तुम्हाला त्यांनी विचारपूस बघू शकता. ह्या आपल्या उस्मानपुरामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वाहतूक पोलीस यंत्रणा जी आहे ते स्पष्टपणे दिसते. या बघा ह्या तारा बघा कशा तुटल्या. सगळ्यात आणखी हे बघा आता हे हमसफर ट्रॅव्हल्सवाले पण याच्या पाठीमागे आले.